प्रोसेस तुम्हाला माहिती आहे आपल्या बरोबर आहे. आपलं नोज असतं, इसोफेगस आणि लंग्स असतात आणि खाली एक पडदा असतो डायफ्रॅगम. तर तेच हे रिप्रेझेंट करत आहे. हे इथे जे होल दिसतात ते दोन दिसले आहे आपले नोज नॉस्ट्रेल्स आहेत, नोजचा पार्ट आहे असं समजा. आणि ही ट्यूब दिसते ना आतमध्ये किंवा ही ट्यूब हे इसोफेगस पण काढू का. आणि खाली जे आहे ते किंवा विंड पाईप असं म्हणत आपण. आणि खाली जे ते लंग्स आहे आणि हे खालचा जो पडदा दिसतो तो डायफ्रॅगम आहे. आता आपण जेव्हा रेस्पायर करतो म्हणजे आपली एअर जेव्हा आत घेतो किंवा सोडतो तर अशी कोणी भरल्यामुळं ती हवा आपण इच्छा केली सोडावी म्हणून ते सोडलं जात नाही. मग कसं होतं तर एक खाली एक मस्क्युलर पडदा असतो. हा पडदा खाली खेचला की हवा आत जाते, वर गेला की हवा बाहेर. बघत कसं ते याच्यावर झूम करतो. लक्ष द्या बघा. आता बलूनची तुम्हाला पोझिशन कळते ना, बलून इन फ्लॅट आहे. आता बघा दिसले का खाली मसल एक डायफ्रॅगम बघा भरली हवा. ह्या डायफ्रॅगमच्या इन आणि आउट मुळे ते बलून जे आहे. आता मी एक प्रेस केलं तर ती हवा बाहेर गेली दिसलं. आता बघा याला पुल केल्यावर पुन्हा फुगत चाललंय आणि सोडल्यावर हवा बाहेर निघते लंग्समध्ये. सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं असतं डायफ्रॅगम. आपण हवा आत घेतो मग लंग्स फुगतात असं होत नाही. आधी डायफ्रॅगम खाली पुल होतं मग हवा आत येते आणि हे बलून्स फुगतात म्हणजे लंग्स फुगतात, हवा भरतात तिकडे आणि रिलीज केलं की हवा बाहेर जाते. इनहेल एक्सेल. हे बघा इनहेल आणि एक्सेल. इनहेल करा बरं, इनहेल एक्सेल.